हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या नवीन दिवशी आपण पुन्हा एकदा आपला जो अभ्यास आहे, प्रगटीकरण 3:11 वर आपण मनन करत आहोत. ते आपण पुढं नेऊया. प्रगटीकरण 3:11 मध्ये लिहिलं आहे, प्रभू येशू म्हणतात, "मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे, ते दृढ धरून राहा." फिलाडेल्फिया मंडळीला जे लिहिलं ते तुम्हाला आणि मला आणि आजच्या मंडळीला प्रभू येशू देखील हेच सांगत आहे माझ्या प्यानो, की प्रभू येशूचं येणं खूप लवकर आहे. आणि आ, प्रभूनं आमचा मुकुट त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे. आम्ही जी सेवा करणार आहोत त्याबद्दल सगळं काही पवित्र स्वर्गामध्ये त्याच्या वहीमध्ये प्रभूनं नमूद करून ठेवलेलं आहे माझ्या प्यानो. आणि आमचा मुकुट माझ्या प्यानो हा कोणी दुसऱ्याने घेऊ नये म्हणून आमच्याकडे जे आहे ते आम्हाला दृढ धरून राहायचं आहे, बरं का. आणि आम्ही पाहत आहोत पवित्र शास्त्रामध्ये अशी उदाहरणं आहेत की प्रभू परमेश्वर देवानं काही विशिष्ट त्यांच्या लोकांना आशीर्वादित केलं, आशीर्वाद दिले, मुकुट देऊ केला, परंतु त्यांनी तो गमावला माझ्या प्यानो. आणि त्याचं आम्ही पाहिलं की आदामाला प्रभूनं सगळं पृथ्वीचा सत्ताधीश, अधिकारी, राजा बनवलं होतं. त्याच्या मस्तकी तो मुकुट घातला होता. परंतु आदामानं पाप करून, आज्ञाभंग करून तो गमावला. नंतर मग आम्ही काल पाहिलं की एसावाला माझ्या प्यानो हा जो प्रथम पुत्र होता, प्रथम फळ होता याकोब, नाही का, इसाकाचा. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्यानं त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क जो आहे तो त्यानं त्या ठिकाणं तुच्छ लेखला. आणि त्यामुळं माझ्या प्यानो अ, जो ज्येष्ठपणाचा हक्क, ज्येष्ठपणाचा जो आशीर्वाद आहे, मालमत्तेचा दुप्पट वाटा, त्यानंतर आध्यात्मिक नेतृत्व कुटुंबामध्ये, या सगळ्या गोष्टी तो गमावून बसला. आणि ते नेतृत्व आणि जो दुप्पट वाटा याकोबाला मिळाला. आज आपण पाहूया माझ्या प्यानो, याकोबाचे एकंदर 12 पुत्र होती, बरं का. आणि ह्या 12 पुत्रामध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र जो होता त्याचं नाव रौबेन. आणि हा रौबेन याला माझ्या प्यानो त्याच्या जन्मामुळं ज्येष्ठपणाचा हक्क, ज्येष्ठपणाचे आशीर्वाद त्या ठिकाणं त्याच्या वाट्यास आले होते. परंतु त्यानं देखील माझ्या प्यानो हे आशीर्वाद, ज्येष्ठपणाचे आशीर्वाद जे आहेत, जो हक्क आहे तो गमावला माझ्या प्यारो. जरी तो सर्व भावामध्ये, 12 भावांमध्ये सर्वात मोठा होता, ज्येष्ठ होता, पण त्यांनी गमावला. तो का गमावला त्यानं? आणि तो आशीर्वाद दुसरीकडे गेला. तो ज्येष्ठपणाचा आशीर्वाद योसेफाकडे गेला, यहूदाकडे गेला. आणि माझ्या प्यानो हा त्याचा मुकुट त्यांनी गमावला. वास्तविक पाहता संपूर्ण इस्रायल वंशाचं नेतृत्व माझ्या प्यानो रौबीनाकडं त्या ठिकाणं प्रभू परमेश्वर देवाने लिहून ठेवलं होतं. तो नेतृत्व करणारा असणार होता. त्यानंतर दुप्पट वाटा त्याला आशीर्वादाचा मिळणार होता, पण त्यांनी तो गमावला. तो त्यांनी का गमावला याचं उत्तर आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस याकोबानं आपल्या 12ही पुत्रांविषयी भविष्य केलं, प्रॉफिसी केली, काय पुढं काय होणार आहे प्रत्येक पुत्राच्या बाबतीत, म्हणजे त्याच्या वंशाच्या बाबतीत त्याच्याविषयीचं भाकीत त्यानं केलं. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 49वा अध्याय, त्यामध्ये बघा मी वाचतो. मग याकोबाने आपल्या मुलास बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका, तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. रौबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळवायचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. माझ्या प्यानो
याकोबानं या ठिकाणं जी प्रॉफेसी केली, जी भाकीत केलं रौबेनाच्या वंशाविषयी, की "तू माझा ज्येष्ठ आहे, तू माझं बळ, माझ्या पौरुषाचं प्रथम फळ आहे, प्रतिष्ठेचं श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचं श्रेष्ठत्व तूच आहेस. तथापि, परंतु तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळं ते श्रेष्ठत्व तुला मिळायचे नाही. कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, ती तू भ्रष्ट केली." माझ्या प्यानो रौबेन हा याकोबाचा प्रथम पुत्र होता आणि त्यानं आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्या बरोबर शरीर संबंध स्थापित केला. आणि ही गोष्ट माझ्या प्यानो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 35वा अध्याय आणि 22व्या वचनात लिहिलं आहे. इस्रायल त्या प्रदेशात राहत असता रोबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा पाशी जाऊन निजला. हे इस्रायलच्या कानावर गेले. या ठिकाणी आम्ही पाहतो की बिल्हा याकोबाची उपपत्नी जी होती तिच्याशी त्यानं समागम केला, शारीरिक संबंध प्रस्थापित केला. आणि माझ्या प्यानो त्यामुळं काय झालं, की त्याचा जो आशीर्वाद होता ज्येष्ठपणाचा, तो गमावला गेला प्यानो. तो गमावला गेला. बघा याचं अजून विश्लेषण पहिलं इतिहास आणि त्याचा 5वा अध्याय याच्यामध्ये बघा लिहिलेला आहे. मी वाचतो. पहिलं इतिहास 5वा अध्याय. इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रौबेन याची वंशावळी. रौबेन हा ज्येष्ठ पुत्र होता. रौबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्रायल पुत्र योसेफ याच्या संततीस देण्यात आला. तरी पण वंशावळ ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही. यहुदाचे वर्चस्व त्याच्या बांधवावर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो ज्येष्ठपणाचा हक्क हा माझ्या प्यानो जन्मसिद्ध हक्क आहे आणि जो प्रथम जन्मलेला आहे त्याचा तो आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याला फार महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देखील जे नवीन करारामध्ये आहोत, काल तुम्हाला मी वचन वाचून दाखवलं, की आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायात, की सत्य वचनानं आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही प्रथम फळ असे आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्यानो आम्ही या ठिकाणी प्रथम फळ आणि ज्येष्ठत्वाचा हक्क हा प्रियानो प्रभू परमेश्वर देवाने आम्हाला देऊ केलेला आहे, नाही का? आणि म्हणून आम्ही देखील ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहोत देवाचे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणं माझ्या प्यानो आता रौबेन जो आहे यानं माझ्या प्यानो हे अनैतिक कृत्य केलं आणि हे अनैतिक कृत्य केल्यामुळं ही लॉस्ट हिज क्राउन, ही लॉस्ट हिज ब्लेसिंग्स. त्यानं त्याचे आशीर्वाद, त्याचा मुकुट, त्याचा हक्क गमावला माझ्या प्यानो. माझ्या प्यानो प्रभू येशूने आमच्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडून आम्हाला माझ्या प्यानो नवीन जन्म दिलेला आहे, तारण दिलेलं आहे आणि आमचा हक्क आहे. माझ्या प्यानो डबल पोर्शन ऑफ द ब्लेसिंग नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सहवारीस, देवाचे सहवारीस, देवाचं जे काही ते सगळं आमचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु माझ्या प्यानो दुःखाची गोष्ट रौबेनाप्रमाणे, येसावाप्रमाणे, आदामाप्रमाणे आम्ही पाप केलं तर माझ्या प्यानो आमचे आशीर्वाद, आमचा मुकुट गमावण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने फिलदेल्फिया मंडळीला सांगितलं, की तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून तुझ्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. माझ्या प्रियानो आम्हाला दृढ धरून राहायचं आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो, की पवित्र शास्त्रामध्ये माझ्या प्रियानो इन्सेस्ट म्हणजे अत्यंत जवळच्या आप्त व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध साधणं. त्याला इन्सिस्ट म्हणतात. आहे इन्सिस्ट INCEST आणि हे पातक आहे फार मोठं माझ्या प्यारो. याच्याविषयी लेवीचं पुस्तक आणि त्याच्या 18व्या अध्यायामध्ये प्रभू परमेश्वर देवानं माझ्या प्यानो मोशेला सांगितलं, की 18वा अध्याय लेवीचं पुस्तक, इस्रायल लोकांना सांग, की मी परमेश्वर तुमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड.
पुढं तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीती अनुसरून चालू नका. होय माझ्या प्यारो. इस्रायल त्या त्या देशामध्ये चालीरीती काय होत्या आणि त्या आपण चालू नका. आणि मग पुढं 6व्या वचनामध्ये लिहिलं आहे, तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आपताची काया उघडी करावयास जवळ जाऊ नये. मी परमेश्वर आहे. हो, माझ्या प्यानो. आमचा देव परमेश्वर आहे. तो पवित्र परमेश्वर देव आहे आणि माझ्या प्यानो आमच्या जवळच्या आपताची काया त्या ठिकाणी उघडी करायचं नाही, असं प्रभू परमेश्वर देवानं स्पष्ट सांगितलं आहे. 7वं वचन, "तू आपल्या बापाची काया, अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नको. आपल्या सावत्र आईची काया, त्यानंतर आपली सख्खी बहीण किंवा सावत्र बहीण तिची काया उघडी करू नको. आपली नात, नाही का आपला नातू याची काया उघडी करू नको. आपली आत्या, आपली मावशी, आपली चुलता, चुलती, सून, सासरा, भाऊजाई यांची काया उघडी करू नको, असं पवित्र शास्त्रात सांगितले. जवळची आपता आहे. तर अगदी जवळचा जो हप्ता आहे, त्या जवळच्या हप्त्याबरोबर माझ्या प्यानो शरीर संबंध करायचा नाही, असं माझ्या प्यानो आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं. हे बघा, अ, सैतान हा परमेश्वराच्या नेहमी वचनाच्या विरोधामध्ये प्रत्येक मानवाला माझ्या प्यानो वागायला प्रेरित करतो. समजलं का? आणि म्हणून आम्ही पाहतो, की मिसर देशामध्ये अशा प्रकारच्या चालीरीती होत्या. आज देखील जगामध्ये अशा प्रकारच्या चालीरीती आहेत. आणि माझ्या प्यानो अशा प्रकारच्या वाईट चालीरीती सैतान देवाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी माझ्या प्यानो घुसवतो. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी माझ्या प्यानो पाहणार आहोत, की लैंगिकतेच्या बाबतीमध्ये जर आम्ही चुकलो, जर आमच्याकडून पाप झालं, तर माझ्या प्यानो आमचा मुकुट, आमचं बक्षीस आम्ही गमावणारे आहोत. आणि ते मुकुट मुकुट गमावणं तर सोडूनच द्या, परंतु स्वर्गात जाईल की नाही याची देखील त्या ठिकाणी मग गॅरंटी राहत नाही. कारण हे अनैतिक पाप असं भयंकर आहे, की त्याची पकड एकदा मनुष्यावर पडली, तर त्या ठिकाणी सुटका नाही माझ्या प्यानो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला अ, ह्या बाबतीमध्ये अधिक सतर्क असणं फार आवश्यक आहे माझ्या प्यानो. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो, की अ, अशा प्रकारे रौबेनानं माझ्या प्यानो अशा प्रकारे पातक केल्यामुळं त्याचा जो वंश जो होता ना माझ्या प्यानो, पवित्र शास्त्राचा जर अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळतं, की रौबेनाच्या कुटुंबामधून असा एकही राजा निर्माण झाला नाही. कोणीही एखादा शास्ता किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक किंवा आता कोणीतरी प्रभावी मनुष्य त्या ठिकाणं रौबेन वंशामधून कधीच निर्माण झाला नाही. हां. बघा, आपण जे पाप करतो, त्या पापाचा परिणाम संपूर्ण माझ्या प्यानो आमच्या संततीवर होतो. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो, की ज्येष्ठपणाचा हक्क त्यांनी गमावला. आणि एवढंच नाही, तर माझ्या प्यानो त्याच्या संततीमध्ये असं कोणीही प्रभावी नेतृत्व करणारी व्यक्ती लाभू शकली नाही माझ्या प्यानो. आणि एवढंच नाही, तर माझ्या प्यानो हा वंश जो आहे, हा वंशाची संख्या कमी, 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 कमी होत गेली आणि इतकी कमी झाली, की आता हा वंश नाहीसा होईल, अशी भीती त्या ठिकाणी माझ्या प्यानो मोशेला त्या ठिकाणी वाटली आणि मोशेनं कळकळून प्रार्थना केली या अ, वंशासाठी. आणि अनुवादाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनात लिहिलं आहे. तो त्या ठिकाणं म्हणत आहे बघा, रौबेनाचे लोक मोजके असले, तरी तो जिवंत राहो, मृत्यू न पावो. हं. या ठिकाणी माझ्या प्यानो अगदी मरणाच्या काठावर जाऊन बसला हा वंश. कारण माझ्या प्यानो रौबेनानं पाप केलं. बघा माझ्या प्यानो, अ, अनैतिक पाप हे जे आहे, हे आमचे आशीर्वाद, आमच्या संततीचे आशीर्वाद देखील त्या ठिकाणी काढून घेतात बरं का. आणि म्हणून प्रभू परमेश्वर देवासमोर माझ्या प्यानो आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. आज माझ्या प्यानो सदोम आणि गमोरा या शहरामध्ये ज्याप्रमाणे अनैतिकताचा त्या ठिकाणी कळस झाला माझ्या प्यानो, कळस झाला. आणि त्या ठिकाणं इतका कळस झाला, की लैंगिकतेचं इतकी विकृती त्या ठिकाणी निर्माण झाली.
पुरुष पुरुषाबरोबर लैंगिक संबंध करत होते. स्त्री स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करत होते. त्या ठिकाणी माझ्या पियानो जवळच्या आप्ताचा त्या ठिकाणी माझ्या पियानो लैंगिक संबंधासाठी उपयोग होत होता. आणि अशी स्थितीमध्ये प्रभू परमेश्वर देवाच्या दूताने ते पाहिलं आणि माझ्या पियानो प्रभू परमेश्वर देवानं त्या ठिकाणी माझ्या पियानो अग्नी आणि गंधक टाकून त्या लोकांचा नाश केला. आणि आज देखील ते स्थळ जे आहे माझ्या पियानो नापीक असं आहे. हो. बघा, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ह्या सदोम आणि गमोरामध्ये असलेले लोट, त्याला प्रभू परमेश्वर देवानं अब्राहामाची मध्यस्थी केल्यामुळं बाहेर काढलं. पण त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं लोटाची पत्नी मागं पाहत राहिली, घराकडं, जगाकडं आणि त्याच्यामुळे ती मिठाचा खांब झाली माझ्या प्यार. हं. परंतु लोट आणि त्याच्या 2 मुली मात्र मात्र त्याच्यातून निसटून निघाल्या आणि माझ्या पियानो त्या डोंगरात त्या ठिकाणी राहायला लागल्या. त्या ठिकाणं कोणाही मानवाबरोबर त्यांचा काही संबंध कॉन्टॅक्ट आला नाही. आणि माझ्या पियानो सदोम आणि गमोराचा आत्मा ह्या मुलींमध्ये होता. आणि त्यामुळं काय झालं, की त्यांनी आपल्या बापाला दारू पाजून त्याच्याबरोबर शरीर संबंध केला. आणि त्या दोन्ही मुलींनी तसा शरीर संबंध केल्यामुळं काय झालं, की बापापासून त्यांना प्रत्येकीला मुलं झाली माझ्याकडे. आम्हाला पाहायला मिळतं. इन्सेस्ट आज जवळच्या आप्ताबरोबर केलेला माझ्या प्रियानो हा शरीर संबंध भयंकर मोठं पातक आहे. आम्हाला पाहायला मिळतं, की अ, यहूदा याकोबाचा पुत्र यहूदा, त्याची पुत्र आणि त्याच्या पुत्राला ती जी काही पत्नी करून दिली होती तामार, त्या तामार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, त्या तामेरेबरोबर, सुनेबरोबर त्या ठिकाणी माझ्या पियानो यहूदाचा शरीर संबंध आला आणि त्या ठिकाणी माझ्या पियानो त्याला त्या ठिकाणी जुळी मुलं झाली तामारीपासून. ते आम्हाला पाहायला मिळतं. तर सासरा आणि सून त्यांचे अनैतिक संबंध त्याच्यामुळं बाप आणि मुली त्यांचा संबंध या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, की रऊबाईनं आपल्या बापाची उपपत्नी हिच्याबरोबर माझ्या पियानो अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित केले. आणि हे सगळं काही पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. पवित्र शास्त्र त्या ठिकाणी माझ्या पियानो कोणाचं पाप झाकत नाही बरं का. हां, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं माझ्या पियानो केवळ जुन्या करारामध्येच ही उदाहरणं आहेत असं नाही माझ्या पियानो. तर नवीन करारामध्ये देखील माझ्या पियानो अशा प्रकारची उदाहरणं आहेत बरं का. हं. आणि अ, पवित्र शास्त्रामध्ये त्याविषयी लिहिलेलं आहे बघा. 1 कोरिंथीस पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये पाऊल लिहित आहे कोरिंथीतील मंडळीला, मला अशी खबर मिळाली आहे, की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे आणि असले जार कर्म, की ते परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणा एकानं आपल्या बापाची बायको ठेवली आहे. या ठिकाणं माझ्या पियानो करीत येथील मंडळीमध्ये देखील अशा प्रकारचं अनैतिक कृत्य होतं. जार कर्म चालू होतं आणि त्या ठिकाणं माझ्या पियानो एका विश्वासणाऱ्या व्यक्तीनं मंडळीतल्या व्यक्तीनं त्या ठिकाणं अविश्वासणारी देखील त्या ठिकाणी असं कृत्य करत नाहीत तो म्हणतोय. परंतु ते कृत्य देवाच्या मंडळीतल्या एका व्यक्तीनं केलं आहे. त्याने आपल्या बापाची बायको काय करून ठेवलेली आहे. बापाच्या बायकोबरोबर संबंध प्रस्थापित. किती दुःखाची गोष्ट आहे. आणि माझ्या पियानो त्या खरेदीतील मंडळीमध्ये होतं. आज आपल्या देखील मंडळांमध्ये अशीच प्रकारची परिस्थिती माझ्या पियानो पाहायला मिळत आहे. गुप्त रीतीनं अशा प्रकारचं पाप केलं जातं माझ्या पियानो. घरातल्या घरामध्ये अत्यंत जवळच्या नातेवाईकाबरोबर त्या ठिकाणी माझ्या पियानो अनैतिक संबंध प्रस्थापित केले जातात. लैंगिक संबंध स्थापित केले जातात. आणि ते कोणाला कळू देत नाही. माझ्या पियानो पण प्रभू परमेश्वर देवाला सर्व काही कळतं. आणि असे संबंध प्रस्थापित केल्यामुळं आम्ही आमचा मुकुट, आमचे आशीर्वाद माझ्या पियानो गमावून बसतो. आशीर्वाद तर गमावून बसतोच बसतो, परंतु स्वर्गात आम्ही त्या ठिकाणी जाऊ की नाही याची खात्री देखील त्या ठिकाणी होता येत नाही. आणि म्हणून माझ्या पियानो ही फार भयंकर मोठी गोष्ट या ठिकाणी आज चालू आहे. या जगामध्ये माझ्या पियानो आम्हाला पाहायला मिळतं, पेपरमध्ये आम्ही देखील वाचतो, की बापानं मुलीवर त्या ठिकाणी बलात्कार केला, सुनेवर बलात्कार केला, नाही का? अनैतिक संबंध स्थापित झालेले आहेत.
नाही का? आणि निराळ्या प्रकारचे जवळच्या आप्तांबरोबर असे संबंध प्रस्थापित झाल्यामुळं माझ्या प्रियानो आज हे सगळं जग जे आहे, परमेश्वर देवाच्या न्यायासाठी अति जवळ आलेलं आहे. नाही का? पेत्र म्हणतो, की पूर्वीच्या जगाचा नाश परमेश्वर देवाने पाण्यानं केला, परंतु आता मात्र प्रभू परमेश्वर जगाचा नाश अग्नीनं करणार आहे. माझ्या प्रियानो अग्नी आणि गंधक याच्याशिवाय दुसरा कोणताच त्या ठिकाणी न्याय योग्य राहणार नाही जगासाठी. या जगामध्ये अशा भयंकर प्रकारचं पातक माझ्या प्रियानो वाढलेलं आहे आणि लोकांना त्याच्याविषयी काहीच वाटत नाहीये. काहीच वाटत नाहीये. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, लैंगिक विकृती आमच्या जीवनामध्ये असता कामा नाहीये. लैंगिकता हा हे देवानं दिलेलं दान आहे. परंतु ह्या दानाला सैतानाने विकृत स्वरूप निर्माण करून दिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रियानो, विवाहाच्या बंधनामध्येच केवळ लैंगिकतेचा उपयोग असला व्हायला पाहिजे बरं का. त्याच्या बाहेर जर गेलो तर सैतान त्या ठिकाणं आम्हाला त्या ठिकाणं माझ्या प्यारो गुलाम करून घेऊन नरकात घेऊन जात आहे. आणि म्हणून अनेक माझ्या प्यारो लोक या जगामध्ये आणि विशेष करून देवाचे लोक देखील माझ्या प्यारो मंडळीतले अशा रीतीनं लैंगिकतेचे गुलाम झालेले आहेत. आणि जवळच्या आप्तांबरोबर त्यांचे त्या ठिकाणं माझ्या प्यानो अनैतिक संबंध ते स्थापित करून ते माझ्या प्यानो पापामध्ये जीवन जगत आहेत. आज तुमच्यापैकी तुम्ही तसं कोणी आहे का माझ्या प्रियानो? तुमच्या मंडळीमध्ये तसं कोणी आहे का? जर असेल तर माझ्या प्रियानो वेळ गेला नाहीये. वेळ गेली नाहीये. त्या ठिकाणं माझ्या प्रियानो परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. तो त्याला शोधा, तो जवळ आहे. तो त्याचा धावा करा. प्रभूचा धावा करा माझ्या प्रियानो. पश्चाताप करा. अशा प्रकारचं कामाबद्दल प्रभू परमेश्वर क्षमा मागा. आमचा परमेश्वर देव चांगला देव आहे. माझ्या प्रियानो तो क्षमा करणारा प्रभू आहे. हालेलुया. होय माझ्या धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो आणि म्हणून पुन्हा उठा माझ्या प्रियानो आणि त्या पाप झटकून टाका. काही पाप झाला आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे लहानपणापासून तर आतापर्यंत अशा प्रकारचं अनैतिक कृत्य झालं असेल तर येशू प्रभूला क्षमा मागा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पवित्र रक्तानं शुद्ध व्हा माझ्या प्रियानो. प्रभू तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तयार आहे. अजून वेळ आहे. वेळ गेलेली नाहीये. नाहीतर माझ्या प्रियानो युगानुयुगाचा नाश त्या भयंकर महासंकट काळामध्ये आमचा प्रवेश होईल आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो भयंकर पीडा त्या ठिकाणी येतील. आणि म्हणून कृपा करून माझ्या प्रियानो तुमचा मुकुट कोणी घेऊन नये म्हणून तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून ठेवा. माझ्या प्रियानो आम्ही या ठिकाणी पश्चाताप करूया. प्रभूला म्हणू की प्रभो माझ्या अपराधांची लैंगिक पापाबद्दल मला क्षमा कर. आणि आज माझ्या प्रियानो किती भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये लहान लेकरांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत मोबाईलवर पॉर्नोग्राफी नाही का, नग्न स्त्रियांची चित्र, अनैतिक कृत्य दाखवले जातात ओपनली आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो त्याच्यामुळं अनैतिक कृत्य करण्याकरता प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा मिळते आणि शैतान त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पापामध्ये ओढतो, त्या पाशामध्ये टाकतो आणि माझ्या प्रियानो त्याला बंदिस्त करून घेऊन जातो. आज कितीतरी लेकरं, तरुण लेकरं माझ्या प्रियानो पॉर्नोग्राफी पाहिल्यामुळं माझ्या प्रियानो पापामध्ये, अनैतिकतेमध्ये, त्या वासनेमध्ये अडकलेले आहेत. आज त्यांना सोडवण्याची गरज आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, नाहीतर नरकामध्ये जावं लागेल. नरकाची वाटेकरी व्हावं लागेल आणि म्हणून आपण पश्चाताप करूया. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, या आपण पश्चाताप करू. प्रभूला क्षमा मागूया. हे आमच्या यहोवा प्रभू परमेश्वर देव बापा, तुझ्या पवित्र वचनातून आम्ही पाहिलं आहे प्रभू. रौबेन हा ज्येष्ठ पुत्र होता. तो श्रेष्ठ होता, परंतु प्रभू त्यानं आपल्या पित्याच्या उपपत्नी बरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यामुळं प्रभू परमेश्वर देवा त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क जो होता तो त्यांनी गमावला. त्याचा मुकुट त्यांनी गमावला आणि तो मुकुट योसेफाला प्राप्त झाला. योसेफाच्या संततीला प्राप्त झाला. यहुदा वंशाला प्राप्त झाला. आमच्या प्रभू परमेश्वर देव बापा, आमचे देखील आशीर्वाद पवित्र बापा तू स्वर्गामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आमचा मुकुट तयार केलेला आहे. परंतु जर आम्ही प्रभू अशा प्रकारच्या लैंगिक कृत्यांमध्ये अडकलो असू तर आम्ही देखील प्रभू पवित्र प्रभूजी रौबेनाप्रमाणे आमचे मुकुट गमावून बसू. होय प्रभू. आणि म्हणून प्रभू ऐकणाऱ्यापैकी जर कोणी अशा प्रकारच्या पापामध्ये असेल तर माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला, लेकराला प्रभू या बंधनातून तू सोडव येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व लैंगिकतेचे, वासनेचे, व्यभिचाराचे, जार कर्माचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे त्यांना मी आज्ञा करत आहे की माझ्या बहिणीतून, भावातून, लेकरातून निघून जा. येशूच्या नावामध्ये आज्ञा करत आहे. हालेलुया. पॉर्नोग्राफीचे बंधन
पॉर्नोग्राफीची जी सवय आहे, ऍडिक्शन आहे, ते येशूच्या नावात तोडत आहे मी. माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला, लेकराला सोडव प्रभूच्या अशा प्रकारच्या भयंकर पातकापासून. कारण पवित्र प्रभू सैतान त्याच्यामध्ये आम्हाला अडकवून नरकात घेऊन जात आहे. त्या सर्व दुष्ट शक्तीला, त्या पॉर्नोग्राफीच्या दुष्ट आत्म्यांना, त्या सर्व प्रकारच्या लैंगिकतेच्या दुष्ट आत्म्यांना, व्यभिचार दुष्ट आत्म्यांना नासुरी येशूच्या नावामध्ये शापित करून नरकात जायची आज्ञा करतो माझ्या बहीण भावांपासून. हालेलुया. प्रभू परमेश्वर देवा, तुझ्या लोकांना मुक्त कर, बंधमुक्त कर. सैतानाच्या दुष्ट योजनेपासून त्यांचं रक्षण कर प्रभू. उपकार मानतो, तू आमची प्रार्थना ऐकली आहे. येशू आमचा देव, जो आज पवित्र आत्म्याद्वारे आमच्या बरोबर आहे, त्यांच्या गोड नावात ही प्रार्थना अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. Have a good and godly day. God bless you abundantly. Amen, 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 amen. Praise the Lord. Praise